लग्न ठरता ठरता मोडतंय, वय वाढत चाललंय पण मनासारखं स्थळ येत नाहीये की सगळं काही असूनही कुठेतरी माशी शिंकतीये. मित्रांनो, जर तुमच्या किंवा तुमच्या घरातील कोणाच्या विवाहाबाबत असं घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. आज मी तुम्हाला असा एक गुप्त आणि शास्त्रोक्त उपाय सांगणार आहे जो केवळ एका मंगळवारी केल्याने विवाहाचे बंद दरवाजे उघडतात. हा उपाय इतका प्रभावी का आहे आणि तो असाच का करायचा हे जाणून घेण्यासाठी एक सेकंदही मिस करू नका. आपण पाहतो की अनेक वेळा मुला-मुलींचे शिक्षण चांगलं असतं, नोकरी उत्तम असते, दिसायलाही छान असतात, पण तरीही लग्न जमत नाही. लोक म्हणतात नशीब नसेल, मंगळ भारी असेल किंवा कोणाची तरी नजर लागली असेल. ज्योतिषशास्त्रात याला सप्तम दोषाचे अडथळे म्हणतात. पण घाबरू नका, कारण जिथे संकट असतं तिथे धावून येणारा एकच देव आहे, तो म्हणजे संकटमोचन हनुमान. उपायाची पूर्वतयारी. आता जो उपाय मी सांगणार आहे तो दिसायला साधा वाटेल, पण त्यामागचं शास्त्र खूप मोठं आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 5 वस्तू हव्या आहेत, पण त्या वस्तू कशा वापरायच्या यातच सगळं रहस्य दडलंय. नीट ऐका. तुम्हाला हवेत 11 अखंड विड्याची पाने. पाने घेताना एक काळजी घ्यायची आहे, ती कुठेही फाटलेली किंवा सुकलेली नसावीत. त्यासोबत 11 सुपारी, शेंदूर, चमेलीचे तेल आणि एक लाल कापड. आता ही पाने कशी सजवायची हे पुढच्या भागात पाहूया. हा उपाय कोणत्याही एका शुभ मंगळवारी करायचा आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 10च्या आत हनुमान मंदिरात जा. 1. सर्वात आधी हनुमंताच्या मूर्तीसमोर शांत बसा आणि राम नामाचा 11 वेळा जप करा. 2. आता त्या 11 विड्याच्या पानांवर शेंदूर आणि चमेलीच्या तेलाने श्री राम असं नाव लिहा. विज्ञानानुसार शेंदूर आणि चमेलीचं तेल मंगळ ग्रहाची ऊर्जा शांत करतं. 3. प्रत्येक पानावर एक सुपारी ठेवून ती पानं एका माळेसारखी किंवा एकावर एक ठेवून हनुमंताच्या चरणाशी अर्पण करा. पण थांबा, इथेच उपाय संपत नाही. पाने अर्पण करताना तुम्हाला एक विशिष्ट मंत्र म्हणायचा आहे. ओम हं हनुमते नमः. हा जप करताना डोळे मिटून आपल्या लग्नातील अडथळे दूर व्हावेत अशी मनापासून प्रार्थना करा. तुमची श्रद्धा जितकी पक्की तितका रिझल्ट नक्की. महत्त्वाची टीप आणि दानाचे गुपित. अनेक लोक उपाय करतात पण त्यांना फळ मिळत नाही, कारण ते एक महत्त्वाची चूक करतात. ती चूक म्हणजे उपाय करून झाल्यावर रिकाम्या हाताने घरी येणे. मंदिरातून बाहेर पडताना गुळाचा छोटा खडा किंवा कोणतीही लाल रंगाची वस्तू एखाद्या गरजूला दान करा. हे दान तुमच्या कर्मातील नकारात्मकता काढून टाकतं. हा उपाय केवळ एका मंगळवारी पूर्ण श्रद्धेने करून पहा आणि मग अनुभव घ्या. मित्रांनो, हा उपाय पूर्ण विश्वासाने करा. विधात्याच्या घरी उशीर आहे पण अंधेर नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लगेच लाईक करा. ज्यांचे लग्न जमत नाहीये त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून त्यांची मदत करा. आणि हो, उपाय केल्यावर तुम्हाला काय अनुभव आला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीपासून तुम्ही वंचित राहणार नाही. जय बजरंगबली.